देशभरात होत असलेल्या निवडणुकांमध्ये यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, त्यामुळे अनपेक्षित निकाल लागत असल्याचे दिसत आहे। बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी त्याबाबत आधीच आरोप केले होते, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला। राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला। यावेळी व्यासपीठावर प्रभारी सुनील भुसारा, खासदार भास्कर भगेरे, कोंडाजी आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। राज्यातील समीकरणाबाबत शिंदे यांनी अजित पवार असताना त्यांच्याशी चर्चा झाली होती, परंतु आता त्यावर चर्चा बंद झाली असून कार्यकर्त्यांनी त्याकडे लक्ष देऊ नये असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले। पक्ष फुटल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात येणार आहेत। मे अखेरपर्यंत राज्यात नवी कार्यकारिणी जाहीर करून आता कार्यकर्त्यांना नेता बनवण्याचा प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले। पक्षात कोणत्याही प्रकारची गडबाजी सहन केली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला। देशातील निवडणुकांचा निकाल अनपेक्षित लागतो, त्यासाठी यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोप करतानाचा राज्यात 11.5 लाख कोटीचे कर्ज केवळ निवडणूक जिंकण्यासाठी वापरण्यात आले असून पोलीस आणि प्रशासनाचा धाक दाखवून विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीकाही शिंदे यांनी केली।